शिवसेना युबीटीचे माजी खासदार विनायक राऊत यांची सुनबाई हिच्याबद्दल एक प्रकरण समोर आलेलं आहे। त्या संदर्भात तुम्ही पोलीस महासंचालकांना सुद्धा पत्र लिहिलं आहे। नेमकं काय प्रकरण आहे, तुमची मागणी काय, तुम्ही कसं पाहता या प्रकरणाकडे? मी या घटनेच्याकडे कौटुंबिक हिंसाचाराची व्यक्ती म्हणून पाहते आणि गिरिजा राऊत यांनी जी तक्रार केली आहे ती त्यांनी त्यांचे पती गीतेश तसंच सासरे विनायक राऊत, त्यांचे चुलत सासरे आणि 2 काझी बाबा आणि अजून एक बंधू बाबा यांच्या विरुद्ध 6 जणांच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे। लग्न झाल्यापासून सातत्याने तिची जी अपेक्षा होती की लग्न तिचं एक आत्तापर्यंतचं जे प्रघात आहेत आपले शारीरिक मानसिकदृष्ट्या दोघा पती पत्नीने एकरूप होणं, त्याच्यामध्ये त्यांनी कधीच तिला सहकार्य तर दिलंच नाही, परंतु सातत्याने तो काही ना काही कारण काढून शारीरिक संबंध टाळत होता। मूल होण्याच्या संदर्भात सुद्धा अपेक्षा होती, तर उलट तिच्यातच म्हणजे संबंधच आले नाही तर मूल होणार कसं, हा खरा त्यातला अगदी स्पष्ट प्रश्न त्याच्याबद्दल दिसतोय। आणि उलट तिला सासऱ्यांनी सांगितलं की आता मी एक टेस्ट ट्यूब बेबी कसं करता येईल, जेणेकरून तू आधी पहिलं मुलाला जन्म दे टेस्ट ट्यूब बेबी करून आणि त्याच्यानंतर तो तुझ्याशी संबंध ठेवेल। इतकंच नव्हे तर तिला वारंवार मासिक पाळी पुढे ढकलायला लावणं, अघोरी बाबाच्याकडे जायला तिला मजबूर करणं, यासुद्धा त्यांनी गोष्टी केलेल्या आहेत। या पार्श्वभूमीवरती आज एका बंधुबाबाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। दुसऱ्या बंधुबाबाच्या माहितीसुद्धा अजून काही लोकांकडे आहे, त्यांनासुद्धा त्या लोकांनी पण मला संपर्क केला होता, ते पण माहिती पोलिसांना देणार आहेत। आणि ती ठाण्यात राहते म्हणजे काहीतरी त्याचा वेगळा कारण आहे तक्रारीचं, हे म्हणणं म्हणजे सगळ्या ठाणेकरांवरती घोर अन्याय आहे असं मला वाटतं। आमच्या पक्षाने लाडक्या सुनेचं रक्षण हेच आमचं धोरण ही भूमिका घेतलेली आहे सन्माननीय एकनाथ शिंदे यांनी। याच्यामध्ये कुठलाही आरोपी कुठल्याही पक्षाचा, जातीचा, धर्माचा असो, याच्यापेक्षा सुद्धा त्या सुनेचा सन्मान झाला पाहिजे, तिचे मानवी अधिकारांचं जतन झालं पाहिजे आणि खोट्या आरोपाची ती शिकार होता कामा नये, हीच त्याच्यातली भूमिका आहे। आणि त्याच्यामुळे या संदर्भात मी संबंधित वकिलांशी बोलले, पोलिसांशी बोलले, त्या संबंधित मुलीशी बोललेले आहे, तिला धीर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे काही सत्य यावं ते समोर यावं आणि त्याच्यामध्ये सगळा तांत्रिक डाटा जो आहे, कुठे नेलं काय नेलं, हे भरोसा सेलमध्ये केस चाललेली आहे, म्हणजे पोलिसांनी त्याला वारंवार संपर्क केला, ते सगळं रेकॉर्ड आहे। हे जर का केसला जातच नव्हते आणि प्रत्येक वेळेला टाळाटाळ करत होते आणि उलट तिलाच दोष देऊन तिच्यामध्येच काहीतरी व्यंग शोधायचा प्रयत्न करत होते म्हटल्यावरती आता या प्रकारची केस जी आहे ती पोलिसांनी अगदी ज्याला आपण म्हणू की तो वारंवार सगळे पुरावे समोर आल्यावरती ही केस दाखल करून घेतलेली आहे आणि अटकपूर्व जामिनासाठी संबंधित व्यक्तीचा प्रयत्न चाललेला आहे। परंतु बाहेरून दबाव आणून किंवा ओळखीचा गैरफायदा घेऊन आपला आवाज दडपला जाईल का काही काळजी यांना वाटते। आणि मला असं वाटतं की न्यायसंस्थेच्या डोळ्यावरची पट्टी आपले महामहिम सरन्यायाधीश रासू गवई यांनी आणि चंद्रचूड साहेबांनी हे सगळ्या काढायचा निर्णय घेतला तर न्यायदेवतेला दिसत पण असतं, ऐकू पण येत असतं आणि या गोष्टींचा अर्थ काय लागतोय हे देखील न्यायदेवतेसमोर स्पष्ट होत आहे। मला असं वाटतं की आम्ही त्याचं राजकारण करत नाही आहोत अजिबात। इनफॅक्ट तुम्ही हा प्रश्न विचारला ते कुठल्या पक्षाचे खासदार हा मुद्दा नाही आहे, प्रश्न असा आहे की या पद्धतीचं वर्तन जे आहे त्यांच्या म्हणजे FIR मध्येच उल्लेख आहे की त्यांच्या 2 पत्नी आहेत, त्यामुळे वर्तन म्हणजे काय सगळे जगजाहीर वर्तन प्रत्येक गोष्टीमधलं आहे। आता अनेक लोक असं म्हणतात की अनेक लोकांना 2 बायका असतात, आता प्रश्न असा आहे की स्वतः कायदाच पाळणारे रक्षक स्वतःला जे बनवतात ते जर का भक्षक झाले तर आपण त्यांच्याबद्दल काय बोलणार। आणि म्हणून मला असं वाटतं की या घटनेच्या मध्ये त्या गिरिजाला न्याय मिळणं आणि त्या संदर्भामध्ये तिला निर्वाहासाठी, त्याचबरोबर तिचा ज्यांनी छळ केला त्यांना शिक्षा होणं आणि यामध्ये कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्याच्या अन्वये जी केस चालू आहे त्याच्यामध्ये तिला घराचा किंवा इतर भागीदारी मिळणं, या सगळ्या गोष्टी न्यायाने झाल्या पाहिजेत। आणि हे बंधुबाबा आहेत त्यांच्याकडे लोक स्वतःहून जातात असं ते म्हणतात, पण त्यांच्यासाठी प्रचार करणारे काही लोक असतात, त्यांचे दलाल असतात आणि हे कायद्याने गुन्हा आहे। अशा प्रकारच्या किती मुली त्याला बळी पडल्या असतील याची आपल्याला काहीच कल्पना नाही आहे। आणि असंही माझ्या कानावर आलं की त्यांचं म्हणणं आहे काही लोकांचं की ती स्वतःहून जात होती, अरे तिला मजबूर केलं तर शरणागती म्हणून सासरच्यांसमोर अशाला मुलींना जायची वेळ येते, याचा अर्थ त्या सगळ्या गोष्टी मान्य असतात असं त्यांना नाही आहे। ती BA BEd शिकलेली आहे, अशा एका मुलीला नोकरी सोडायला लावून ताबडतोब सगळे पैसे, त्याचंसुद्धा तिने वर्णन केलेलं आहे कशा पद्धतीने आर्थिक अन्याय तिच्यावरती चाललेला होता। आणि मला असं वाटतं वैष्णवी हगवणे की इतर केसमध्ये मुलींचे बळी गेले की आपण प्रश्न विचारतो की मुली कशा वाचतील। आणि इथे आपल्याकडे गिरिजा राऊतेचं उदाहरण आहे तिचं की ती स्वतः उभी राहिल्यामुळे तिच्या नवऱ्याला शिक्षा तर होईलच, परंतु तिच्या आई वडिलांना तिची मुलगी परत मिळालेली आणि एक जीव वाचलेला आहे, याच्याबद्दल उलट गिरिजा राऊतचं मला विशेष कौतुक करावं असं वाटतं। तुम्ही डीजीने सुद्धा पत्र दिलेलं आहे, त्या पत्रात काय मागणी केलेली आहे? पत्रामध्ये मी हीच मागणी केलेली आहे की यातले सगळे तांत्रिक पुरावे पाहण्यात यावे,
त्याचबरोबर सखोल तपास होत असताना हे याच्यामध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न होऊ नये आणि सुरक्षा तिला मिळावी अशा प्रकारच्या मागण्या मी केलेल्या आहेत. तुमचे जुने सहकारी होते विनायक राऊत, त्यांच्याबद्दल तुमचा काही वेगळा अनुभव आहे का? तेव्हाच्या पक्षश्रेष्ठींना त्याबद्दल काही कळवलं होतं का? काही अनुभव आहे का तुमचा? या संदर्भामध्ये पक्षामधल्या ज्या गोष्टी असतात तर त्या सर्वांनाच माहिती आहेत. म्हणजे त्यावेळेला वृत्तमानस म्हणून वृत्तपत्रात एक बातमी पण आली होती की ज्याची चौकशी करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्या संदर्भात मी आता भाष्य करणं योग्य नाही. त्यावेळेला सुद्धा मी आवाज उठवला होता, सांगितलं होतं. मला स्वतःला अनुभव आला नसला तरी काही लोकांना त्या बाबतीत अनुभव आलेला असावा असं मला वाटतं, पण मी त्यांच्या वतीने बोलू शकत नाही.